बारामती, महाबळेश्वर आणि फलटणची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। त्या संबंधीचं परिपत्रक निवडणूक आयोगाने जारी केलंय। बारामती नगराध्यक्षपद उमेदवारासह 7 प्रभागातील उमेदवारांच्या विरोधात याचिका करण्यात आलेली होती आणि या याचिका फेटाळण्यात आल्या असल्या तरी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार याचिका दाखल केलेल्या ठिकाणी अपीलाची मुदत संपल्यानं आयोगानं निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याचे आदेश दिलेत। बारामतीत आता 7 प्रभाग आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। नव्या प्रक्रियेनुसार आता 4 डिसेंबरला नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल। उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबरला 3 वाजेपर्यंत आहे। 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडेल। नव्यानं उमेदवारी अर्ज दाखल करता येतील। तर दुसरीकडे यवतमाळ नगर परिषद निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्ये दिग्रस, पांढरकवडा आणि वणी इथल्या काही प्रभागांची निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्ह आहेत। ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तिथे निवडणुकी संदर्भात आयोगानं नव्यानं कार्यक्रम जाहीर केलाय। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, खूप महत्त्वाची बातमी आहे। आता ऐन वेळेला या निवडणुका पुढे का ढकलण्यात आल्यात आणि या संदर्भात आता निवडणूक आयोगाने काय परिपत्रकामध्ये म्हटलंय? माधवी, निवडणुकीसाठी म्हणजे नगरपंचायत नगरपालिकेसाठी आता 2 तारखेला मतदान पार पडणार आहे। मात्र अनेक महानगरपालिका किंवा नगरपालिका अशा आहेत, नगरपालिका आणि नगरपंचायती, ज्याच्यामध्ये काही तांत्रिक कारणास्तव आता निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे। पूर्णपणे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली नाही, मात्र काही प्रभाग असतील किंवा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासंदर्भात जर कोणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली असेल तर त्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहेत। अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नगरपंचायती आणि नगरपालिकांमध्ये बाबी घडल्याचं आता समोर येते। याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहायला गेलं तर आज सकाळीच आपण बारामतीचा विषय पाहिला, जिथं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा विषय आहे जो कोर्टामध्ये पेंडिंग होता। अपील करण्यासाठी आता समोरच्या जे अपीलामध्ये गेलेले आहेत त्यांना वेळ देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। अशाच पद्धतीच्या बाकीच्या ठिकाणचा जर आपण विचार करायला गेलं तर मंगळवेढा आहे, यासोबतच पंढरपूर, सांगोला, मोहोळ या 3 नगरपंचायतींसाठी देखील हाच विषय झाल्याचं आपल्याला समोर येते। पिंपळनेर नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे, कारण त्या ठिकाणी जे उमेदवारांना अर्ज भरला होता त्याचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता त्या ठिकाणची निवडणूक आता पुढे गेलेली आहे। या निवडणुकीसाठीचा जो नव्यानं कार्यक्रम आहे तो देखील आता हाती आल्याचं पाहायला मिळत आहे। 4 डिसेंबरपासून या प्रक्रियेला सुरुवात होते। 10 डिसेंबरपर्यंत नामांकन भरता येणार आहे। साधारणपणे 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे आणि 21 डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होताना आपल्याला दिसणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर बारामती नगर परिषदेकडे लक्ष लागून राहिलं होतं, मात्र त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासंदर्भातला आता निर्णय आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबतच महाबळेश्वर आणि फलटण, सातारा जिल्ह्यातल्या या 2 नगरपालिका आहेत, त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीतच नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडल्याचं दिसतंय, ज्याच्यामध्ये तांत्रिक कारणास्तव कोर्टामध्ये कुणी गेलं असेल तर आणि आरक्षणाचा काही ठिकाणी विषय असेल तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय। यवतमाळमध्ये देखील वणी येथे अशाच पद्धतीचा एक निर्णय आल्याचं आपल्याला समोर येत आहे। नक्कीच, आणि त्यामुळे आता इच्छुकांना नव्यानं तयारी करावी लागणार आहे आणि नव्यानं या निवडणुकांचा सामना करावा लागणार आहे। निलेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।